अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरतो आहे। तसेच काही व्यावसायिक याचा मूळ धंदा म्हणूनही विचार करतात। भारतात दुग्ध व्यवसाय म्हणावा तितक्या प्रमाणात वाढत नाहीये, पण आशा आहे की येत्या काही काळात दुग्ध व्यवसायाला पसंती मिळेल। सुशिक्षित तरुण सुद्धा सध्या या व्यवसायाकडे वळताना दिसतात। हा व्यवसाय जागेची आणि पैशांची अशी दोघांची गुंतवणूक करून सुरू करावा लागतो। त्यामुळे ही गुंतवणूक करण्याआधी तरुण खूप विचार मंथन करतात, कारण हे धाडस करायचं असेल तर त्याविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे। नव्याने या व्यवसायात उतरू पाहणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन मिळणं आता सोपं झालं आहे। पूर्वी YouTube, Google अशी माध्यमे नव्हती। तसेच आज ज्या प्रकारे जगात कुठेही संवाद साधता येतो, कुठलीही माहिती मिळवता येते, तज्ञांशी बोलता येते, तसं पूर्वी नव्हतं। त्यामुळे आज व्यवसाय सुरू करताना तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊन व्यवसाय सुरू करण्याचं धाडस करू शकता। म्हणूनच ग्रेट महाराष्ट्र तुमच्यासाठी या व्यवसायातल्या वेगवेगळ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला व्यवसाय सुरू करताना गायी कोणत्या जातीच्या असाव्या, म्हैस कोणत्या जातीची उपयुक्त आहे, गोठा बंदिस्त असावा की मुक्त गोठा असावा, भारतीय वंशाच्या गायी उत्तम की विदेशी गायी उत्तम, असे अनेक प्रश्न पडतात। ग्रेट महाराष्ट्र नेहमीच या प्रश्नांची उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो। आज आपण होलिस्टीन फ्रिजियन या गायीच्या जातीबद्दल जाणून घेणार आहोत। हिला सामान्यतः HF गायी असे म्हणतात। विदेशी वंशाच्या गायींमध्ये सर्वाधिक दूध उत्पादन देणारी गाय म्हणून HF गाय ओळखली जाते। भारतात दुग्धोत्पादनासाठी HF गायीला सर्वाधिक पसंती आहे। त्यामागे काही कारणे आहेत। HF गायीची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत। आज आपण जाणून घेऊया HF गायीचे फायदे काय, तिची वैशिष्ट्य काय आणि दुग्धोत्पादनासाठी तिला सर्वाधिक पसंती का दिली जाते। होलिस्टीन फ्रिजियन गाय मूळची हॉलंड देशातली आहे। ही गाय आकाराने मोठी असते। ह्या गायींचा रंग संपूर्ण पांढरा असतो किंवा अंगावर काळे पांढरे पट्टे असतात। यातली काही गुरे लाल पांढऱ्या रंगाची देखील असतात। पायाचा खालील भाग व शेपटीचा गोंडा पांढरा असतो। जगभरात ही गाय दुग्ध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। हिचा दूध देण्याचा कालावधी तब्बल 300 दिवसांचा असतो। ही गाय सरासरी सर्वात जास्त म्हणजे 6000 लिटर इतके दूध देते आणि हेच आयुष्य सरासरी 12 वर्षांचे असते। म्हणजेच ही गाय दिवसाला 10 ते 12 लिटर इतकं दूध देऊ शकते। या दुधातील फॅट्सचे प्रमाण 3 ते 4% इतके असते। HF गायीचे साधारण वजन कमाल 580 किलो इतके असते। या गायीचे पालन व्यवस्थित केले तर दुग्धोत्पादनासाठी हे अत्यंत लाभदायी आहे। तिच्या चाऱ्याचे, पाण्याचे आणि गोठ्याचे नियोजन कसे करावे हे आता आपण पाहू। HF गायांना चारा त्यांच्या आवश्यकतेनुसार द्यावा। मका, ज्वारी, बाजरी, गहू, चणे, मक्याने तयार केलेला खुराक, टॅपिओका ह्या गोष्टींचा समावेश त्यांच्या खुराकात होतो। बाजरी, ज्वारी, मका, हत्ती घास, सुडान घास, नेपियन बाजरी या गोष्टींचा समावेश त्यांच्या हिरव्या चाऱ्यात करावा। इतर नेहमीच्या आहारात मूर घास, गहू, बाजरी, ज्वारीचे पेंड, भुईमूग, सोयाबीन अशा गोष्टींचा समावेश करावा। आता आपण पाहूया त्यांची काळजी कशी घेतली जावी। चांगल्या दूध उत्पादनासाठी गायींना चांगल्या वातावरणाची गरज असते। गायींचे उन्हापासून व प्रचंड थंडी पावसापासून संरक्षण होईल अशा प्रकारचा भक्कम गोठा उभारणे आवश्यक आहे। तसेच गोठ्यातल्या इतर किडे आणि माशांचा बंदोबस्तही करणे गरजेचे असते। तुम्ही बांधलेल्या गोठ्यांमध्ये स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी। गोठा बंदिस्त असेल तर त्याची वेळोवेळी साफसफाई करावी। गायींना वेळोवेळी अंघोळ घालावी। थंडीपासून वाचण्यासाठी गोठ्यात हाय व्होल्टेज बल्ब लावावे किंवा शेकोटी करत राहावे। गायींसाठी ज्या कुंडात चारा किंवा खुराक टाकला जातो ते कुंड मोठे असावे, जेणेकरून चारा किंवा खुराक खाण्यात गायींना अडचणी येणार नाही। तसेच पाण्याचे कुंड देखील मोठे असावे। शक्यतो गोठा मुक्त गोठा असावा। गायांचा ऊन वाऱ्यापासून संरक्षण होईल एवढ्यासाठी
शेड बांधावे आणि इतर वेळी गुरांना मोकळे सोडावे. असे केल्याने पुढे ते आनंदी राहतात. बांधून ठेवलेल्या गुरांना तुम्हाला स्वतःहून पाणी पाजावे लागते. त्यांना तहान लागल्यास ते स्वतःहून पाणी पिऊ शकत नाही. याचा परिणाम त्यांच्या पचन संस्थेवर होतो आणि पचन संस्था बिघडली की त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. त्यामुळे मुक्त संचार गोठा असेल तर गुरे हे हवं तेव्हा पाणी पिऊ शकतात, तसेच वागू शकतात. त्याने त्यांच्या पोटाचा व्यायाम होतो आणि पचन संस्था उत्तम राहते आणि दूध उत्पादनास त्यासाठी मदत होते. गोठ्यातली गाय गाभण असेल आणि तिची योग्य काळजी घेतली गेली असेल तर सुदृढ कालवडी किंवा वासरे जन्माला येतात. यासाठी गाभण गायांना जास्त चारा आणि खुराक द्यावा. वैद्यांकडून त्यांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. इतर चिडक्या गायींपासून त्यांना वेगळं ठेवावं. वासरे की कालवडी जन्माला आले की त्यांच्या नाकाजवळचा चिवट पदार्थ पुसून टाकावा. वासरू किंवा कालवडी श्वास घेत नसेल तर त्याच्या छातीवर दबाव देऊन त्याला श्वास घेण्यास मदत करावी. शरीरापासून 2 सेंटीमीटरच्या अंतरावर बेंबी ठेवून नाळ कापावी. पाण्यात 12% आयोडीन टाकून बेंबी साफ करून घ्यावी. HF गायींच्या कालवडी किंवा वासरांचा जन्म झाल्यानंतर 6 महिन्यांनी ब्रुसिलोसिस ची लस द्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर आजारांचे लसीकरण करून घ्यावे. ही विदेशी वंशाची गाय असल्याने भारतीय वातावरणात जुळवून घेण्यासाठी त्यांना वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. पण या गायींच्या दूध उत्पादन क्षमतेमुळे या व्यवसायासाठी अत्यंत फायद्याच्या आहे. तर मित्रांनो, ही होती HF गायी विषयी संपूर्ण माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. शेती आणि दूध व्यवसाय संबंधी अधिक माहिती हवी असल्यास पाहत रहा ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायला आम्हाला बळ मिळतं. पुन्हा भेटू या नव्या माहितीसह, नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. धन्यवाद. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.